ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य अशी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रभक्ती जागृती अभियानाच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, अंबाजोगाई भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे, माजी सैनिक, महिला पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मनोज के। आज आपल्या या अंबाजोगाई शहरामध्ये तिरंगा यात्रा ही रॅली इकडे पार पडली आहे। काल या रॅली महाराष्ट्रामध्ये या रॅलीची सुरुवात आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केली। त्याच्यामध्ये माननीय पंकजाताई साहेबसुद्धा उपस्थित होत्या। आपल्या ही जी तिरंगा रॅली आहे ही अख्ख्या देशभरामध्ये या तिरंगा रॅलीचं नियोजन चालू आहे आणि ह्या रॅलीला कुठल्याही पक्षाचा नाही तर कुठल्या गटाचा असं फक्त तेवढा पुरतं नाही, तर ही रॅली आपल्या ह्या भारत देशातल्या सर्व नागरिकांसाठी आहे। त्या सर्वांनी ह्याच्यात सहभागी व्हावा ही मी आपल्याला विनंती करते। कारण आपल्या देशावर जेव्हा 22 एप्रिलला पहलगाम इकडे हल्ला झाला, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या भारत देशाने पाकिस्तानवर हल्ला केला ऑपरेशन सिंदूरच्या नावाने, तर त्या सगळ्या घटनांमुळे आपल्या सर्वांच्या मनामध्ये कुठेतरी आपल्या देशासाठी काहीतरी करावं, देशप्रेम जे आपलं कसं दाखवावं ह्याच्यासाठी आपल्या सर्वांमध्ये एक इच्छा होती। तर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून सर्वांना ही एक इच्छा व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग भेटला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा आज तिरंगा रॅली ही पार पाडली। या रॅलीमध्ये सर्व माजी सैनिक होते, NCC कॅडेट्स होते, महिला होत्या, सगळ्यांनी सहभाग घेतला आणि एकदम यशस्वीपणे ही रॅली आज सकाळी इकडे अंबाजोगाई शहरामध्ये पार पडली। प्रतिनिधी मनोज कोकणे, NTV न्यूज मराठी, अंबाजोगाई।